नमस्कार मित्रांनो, टी-एफ-पी मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण पाहतोय निफ्टी 50 उद्या कुठे आणि कशा प्रकारे कामकाज करू शकते. निफ्टी 50ला आपण काल काय पाहिलं होतं, निफ्टी 50 मध्ये आपण एक डिस्कशन करत आलेलो आहे की हा जो सप्लाय झोन बनलेला आहे, जसं जसं प्राइस मध्ये गॅप अप ओपनिंग होईल, प्राइस मध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते. आणि एक्झॅक्टली आपण या ठिकाणी काय पाहिलेलं आहे की आजच्या दिवशी एक मोठा गॅप अप प्राइस मध्ये पाहायला मिळालेला आणि जसा प्राइस मध्ये गॅप अप आला त्यानंतर प्राइस मध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर आपण या ठिकाणी एक पुढच्या पोझिशनला इनिशिएट केलं गेलेलं होतं आणि इथून आपण एक ट्रेडला एक्झिक्यूट केलं होतं डाऊन साईडला. त्याचबरोबर आपण एक डिस्कशन पण केलं होतं की प्राइसमध्ये हा जो पॉईंट बनलेला आहे, हा पॉईंट एक इम्पॉर्टंट पॉईंट बनलेला होता, जो की 23,400च्या नियर बाय. परंतु याच्यामध्ये प्राइसने जी गॅप अपची ओपनिंग केलेली आहे, या गॅप अपच्या ओपनिंगमुळे या पॉईंटची जी शॉर्ट कव्हरिंग होती, ही शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. परंतु त्यानंतर पूर्ण दिवसभर एक्सपायरी असल्यामुळे निफ्टी 50 या ठिकाणी रेंजमध्ये जाऊन क्लोज झालेली आहे. उद्या निफ्टी 50 कुठे आणि कशा प्रकारे ओपन होऊ शकते, त्यासोबत कशी ट्रेड करू शकते, याला आपण डिटेलमध्ये पाहूया. जर निफ्टी 50ला आपण पाहतोय तर निफ्टी 50च्या या 24 जून पासून जर आपण एक सपोर्टला कंटिन्युअस मार्क करत गेलो तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, तर या ठिकाणी प्राइसने पहिला सपोर्ट क्रिएट केलेला होता, त्यानंतर या ठिकाणी एक सपोर्ट, या ठिकाणी एक सपोर्ट आणि या ठिकाणी एक सपोर्ट. देर इज अ हायर पॉसिबिलिटी की उद्याच्याला प्राइस कुठेतरी या भागामध्ये ट्रॅपिंग दाखवण्याचा किंवा करू शकतं. म्हणजे जवळजवळ 23,350 ची जी लेवल बनलेली आहे, एक इम्पॉर्टंट लेवल प्राइससाठी बनलेली आहे. इन केस उद्याच्याला प्राइसमध्ये रेंज बाउंड ओपनिंग होती आणि रेंज बाउंड ओपनिंग होऊन प्राइस जर याच्यामध्ये थांबून प्राइस या लेवलला खालच्या बाजूला ब्रेक करायचा प्रयत्न करते, तर देर इज अ पॉसिबिलिटी की प्राइस पुन्हा या ठिकाणी जसं या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे, सपोर्ट घेतलेला आहे, इथे लोक पीची पोझिशन एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतील आणि याच ठिकाणावर प्राइसला एक अपसाईडला उचलून पुन्हा एकदा 23,400च्या लेवलपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. 23,400 ते 23,450 ची जी सप्लाय झोन बनलेला आहे, या झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर या लेवलचा जसा ब्रेकडाऊन होईल, म्हणजेच 23,350च्या लेवलचा ब्रेकडाऊन होईल, आपण इमिजिएट पुट साईडला जाणार नाही आहोत. आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की प्राइस या जो डायनेमिक सपोर्ट्स, म्हणजेच हा जो सपोर्ट्स बनत आलेला आहे, या सपोर्टवरती प्राइस सपोर्ट घेतीये का याला ब्रेकडाऊन करते, या गोष्टीला एकदा पाहावं लागेल. इन केस प्राइसने या गोष्टीचा ब्रेकडाऊन केला, ओके, या गोष्टीचा ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला प्राइसमध्ये जे टार्गेट्स पाहायला मिळतील, पहिलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं 23,300चं, दुसरं टार्गेट पाहायला मिळू शकतं 23,250चं आणि त्यानंतर 23,200 आणि 23,100 या प्रमाणे एक 100 पॉईंटचा गॅप आहे आणि याप्रमाणे आपल्याला एक 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 मार्केट टार्गेट देताना पाहायला मिळू शकते. इन केस उद्याच्याला प्राइसने जर गॅप डाऊन ओपन केला या भागामध्ये, देर इज अ पॉसिबिलिटी की प्राइसमध्ये खालच्या बाजूला एक स्पेस मोठा अवेलेबल आहे आणि प्राइस जर याच्यामध्ये गॅप डाऊन ओपन करते तर पहिल्यांदा प्राइस काय करू शकते, पहिल्यांदा प्राइस वरती येण्याचा प्रयत्न करू शकते आणि ही जी 23,350 ची लेवल आहे, या लेवलपासून एक एम पॅटर्न बनवून आपल्याला एक फॉल करताना पाहायला मिळू शकते. इन केस याच्यामध्ये प्राइसमध्ये एक एम पॅटर्नला ट्रेड करण्याची एक पद्धत मी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. ज्यावेळी प्राइसमध्ये एक स्विंग बनलेला असतो, या स्विंगला आपण फेक पुल बॅक असं कन्सिडर करत असतो. त्यानंतर प्राइसमध्ये सेकंड पुल बॅक जो होतो, या सेकंड पुल बॅकमध्ये ज्यावेळी या ठिकाणी आपल्याला एक युटर्न मिळतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक रिजेक्शन, एक कॅन्डल मिळेल, जशी की एक शूटिंग स्टार सारखं एक रिजेक्शन कॅन्डल या ठिकाणी मिळेल, अदरवाईज एक बियरिश एंगल फ्लेंज या ठिकाणी मिळेल. कोणताही एक रिजेक्शन सिनारिओ जर मिळाला तर त्याच्या खाली जशी कॅन्डल दुसरी क्लोज करते, इमिजिएट या पोझिशनला आपल्याला एक पुढची पोझिशन एक्झिक्यूट करायची असते किंवा सेल करायचं असतं आणि इथून आपल्याला जो फॉल मिळतो तो आपल्याला एम पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेट करता येतो, ज्याचं पहिलं टार्गेट ही नेकलाईन असते. सो जर त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 5 मिनिटांवरती सिनारिओ मिळाला तर आपण या कॉर्नरला आपण एक पुढची पोझिशन बनवू शकतो आणि त्याला आपण खालच्या बाजूला येण्यासाठी डील करू शकतो. इन केस गॅप डाऊन डायरेक्टली या स्पॉटमध्ये झाला, जो की खूप रेअर होत असतो, तर या स्पॉटमधून आपल्याला प्राइस पहिल्यांदा जसं की आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालेली आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या आपण मग गेल्या काही दिवसांपासून बोलतो की या भागामध्ये बाईंगच्या काही ऑर्डर्स पेंडिंग आहेत, सेम बाईंगच्या ऑर्डर्स या ठिकाणी एक्झिक्यूट होतील आणि इमिजिएट प्राइसला वरती आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता अजून एका पॉईंटवरती आपण डिस्कशन करूया, ज्या पॉईंट्सवरती आपण गेल्या काही दिवसांपासून डिस्कशन करत होतो, जे ती म्हणजे गॅपअप. इन केस प्राइसने गॅपअप केलेला आहे 23,500च्या लेवलला, तर तुम्ही बघून घ्या 23,500च्या लेवलला एक चांगला स्ट्रॉंग लेवल आहे, त्यामुळे इथून पुन्हा एकदा प्राइसला खाली आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण बिकॉज प्राइस डायरेक्टली सडनली या लेवलला ब्रेक करणार नाहीये, तर प्राइस हळूहळू पहिल्यांदा याच्या खाली क्लोज प्राइसला ठेवण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. या गोष्टीला आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत स्ट्रीमला पोहोचवायचा प्रयत्न करा.